So last time we have discussed the formula for derivative of inverse functions. dy by dx is equal to 1 upon dx by dy, or dx by dy is equal to 1 upon dy by dx. Inverse functions मधल्या ज्या दोन फंक्शन्स आहेत, y is equal to f of x and x is equal to f inverse of y, आणि त्यांच्या डेरिव्हेटिव्ह मधला रिलेशन आपण शोधला होता. ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन तो जो फॉर्म्युला आहे त्याचा सगळ्यात मोठं ऍप्लिकेशन कुठलं असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. पण त्या फॉर्म्युल्याकडे जायच्या आधी, त्याच्या एक्झाम्पल्सकडे जायच्या आधी काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स आपण बघतो. लास्ट व्हिडिओमध्ये 2 एक्झाम्पल्स बघितले होते. आजही 2 एक्झाम्पल्स या टाईपमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो विल गो फॉर द फर्स्ट एक्झाम्पल. नाउ विल गो फॉर one more example with small difference in the question. See the question. Find the derivative of inverse function of y is equal to x square into e raised to x. मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? फाइंड dy by dx. पण इथं dy by dx नाही विचारलं, याचा इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय. सो बी केअरफुल while reading the question. So we'll go for the solution. Consider y is equal to x square into e raised to x. This is the function and you are not asked its derivative. याचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला नाही, याच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय. तर एक तर याचा इनव्हर्स फंक्शन तयार करायला लागेल, पण मगाशासारखा इनव्हर्स फंक्शन करणं इतकं सोपं नाही, कारण एकशा 2 टर्म्सचा प्रोडक्ट आहे, एकशा 2 टर्म्सच्या फंक्शन्सचा प्रोडक्ट आहे. तेव्हा एक्स इज इक्वल टू हा एक्सप्रेस करणं इतकं सोपं नाही. या इथं पर्याय आहे जो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला वापरला. सो गो डायरेक्टली फॉर द डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट it with respect to x. So its derivative is dy by dx is equal to, here we have the product, so first term into derivative of second plus second term into derivative of first, and so this is x square into derivative of e raised to x is e raised to x plus e raised to x as it is into derivative of x square is 2x. e raised to x कॉमन घेता येईल, अजून x पण कॉमन घेऊ शकाल, पण सध्या तसंच राहू दे. x स्क्वेअर प्लस 2x. दिस इज dy by dx. I will call this as second. Now see the given function. As given function is in the form y is equal to f of x, its inverse function with condition, we may say in bracket, with proper conditions 1 1 and 1 2, will be in the form. त्याचा फॉर्म काय असेल? x is equal to f inverse of y, and now you are asked to find its derivative. तो लिहिणं इथं सोपं नाहीये, but we have dx by dy is equal to 1 upon dy by dx. So we can use 1 upon dy by dx. Here we have obtained e raised to x into bracket x square plus 2x, and this is dx by dy. ओके, तर काही वेळा हा थोडासा ऍडजस्टमेंट्स करून वायच्या फॉर्म मध्ये आणू शकतो. सो दिस इज द आन्सर. फर्स्ट विल कंप्लीट दिस. फॉर MCQ we may get different forms. If we multiply separately by e raised to x to these two terms, see what we are getting. It is 1 upon e raised to x into x square plus 2 e raised to x into x, and this is 1 upon e raised to x into x square. This is y plus 2x into e raised to x. This is dx by dy.
So in case of MCQ, this may be the correct answer. आणि स्टुडंट इथपर्यंत सोडवू शकतात आणि त्यांचं जे उत्तर असतं ते MCQच्या 4 आन्सर्स मध्ये नसतं. मग 2 पर्याय, एक तर ढूंढते ही रह जाओगे किंवा दुसरा पर्याय प्रिंटिंग मिस्टेक. काही लोक म्हणतात ना प्रिंटिंग मिस्टेक, उत्तर नाहीच आहे त्याच्यामध्ये. सो यू मस्ट बी केअरफुल फॉर आन्सर्स ऑफ MCQ. ओके, गॉट इट. ओके, सो इथं या फंक्शनमध्ये थोडासा फरक काय होता की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फॉर्म दिलाय, पण x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y या फॉर्ममध्ये लिहिणं सोपं जात नाही. पण असं जरी असलं तरी आपण एकाचा डेरिव्हेटिव्ह शोधला तर इन्व्हर्स फंक्शन लिहिता जरी आला नाही तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह मात्र मिळवू शकतो या फॉर्म्युलेने. याच टाईपमधलं आणखीन एक एक्झाम्पल. सो टुडे विल गो फॉर वन मोर एक्झाम्पल हियर. Find derivative of inverse of this function y is equal to x square plus log x. So we consider y is equal to x square plus log x. Call this as first, which is in the form y is equal to f of x, whose inverse function is x is equal to f inverse of y. But see, as it is sum of two different functions of x, it is not easy to express x as function of y. हा डायरेक्ट एक्सप्रेस करणं शक्य नाही आहे. We have formula for derivative of inverse function. Now here you are asked to find dx by dy. So I'll write formula in form of that. Dx by dy is equal to 1 upon dy by dx. I will consider this is 3 and this is 4. So for this formula we have to find dy by dx. So we'll differentiate 1 with respect to x. So we'll go for differentiate so we'll get it as dy by dx is equal to dy dx of this is x square plus log x, and we know that derivative of sum equal to sum of derivatives. So you may use the formula separately or you can go directly. Derivative of x square is 2x plus derivative of log x is 1 upon x, or we may make the common denominator and it will be dy by dx is equal to cross multiply here. This is 2x square plus 1, it is divided by x. I will call this as next formula number 5. Now this is dy by dx, and we can use this here in equation 4. So dx by dy is equal to using 5 in 4. See what we get here. Dx by dy, it is derivative of inverse function of given function. Dx by dy is equal to 1 upon dy by dx. This is 2x square plus 1 is divided by x. And writing its a reciprocal, now we are getting dx by dy is equal to x upon 2x square plus 1. So this is the answer for given example. So this is the derivative of inverse function of the function y is equal to x square plus log x. Got it? So try to solve similar examples. I hope you got the clear idea how to solve the examples of this type. See, we are not going for derivative of inverse trigonometric function. Just we are using the formula for derivative of inverse function only.
एक्झाम्पल बघितलं, जे मगाशी आपण डिस्कस केलं होतं की जरी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळवायचा असेल आणि फंक्शन हा इन्व्हर्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येत नाही आता या क्षणी, जरी 1 1 on 2 असला तरी लिहिणं शक्य होत नाही, तर अशा वेळी तुम्हाला तो जो फॉर्म्युला dy by dx is equal to 1 upon dx by dy or dx by dy is equal to 1 upon dy by dx, त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुम्हाला हे एक्सप्रेस करणं शक्य आहे. तर अशापैकी बरेचसे एक्झाम्पल्स हे MCQ मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी खूप सावध राहायला पाहिजे. MCQ मध्ये काय होतं की प्रश्न दिला जातो y इज इक्वल टू फंक्शन, जसे आत्ताचं एक्झाम्पल होतं एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्सचं, आणि फाइंड dy बाय dx ऐवजी फाइंड dx बाय dy, देन द व्हॅल्यू ऑफ dx बाय dy इज, आणि 4 ऑप्शन्स आहेत, त्यातलं एक करेक्ट असतं, 3 चुकीचे असतात. आणि या चुकीच्या ऑप्शनमध्ये कदाचित पहिलं किंवा दुसरं ऑप्शन हे असू शकतं व्हॅल्यू ऑफ dy बाय dx, आणि विचारलं असतं प्रश्नामध्ये dx बाय dy. आणि इथं खरी गडबड होऊ शकते, कारण आपल्याला घाईघाईत प्रश्न वाचायची सवय असते. प्रश्न घाईघाईत वाचता आणि dy बाय dx का dx बाय dy इतक्या सहजपणे बघत नाही, नजरेत पटकन येतं अरे हा y इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स दिला म्हणजे dy बाय dxच विचारला असेल, आणि तिथं उत्तर दिसताना आपण त्या आन्सरला आपण क्लिक करून जातो. तर आता मात्र तुम्हाला सावध राहायला लागेल, कारण प्रश्नामध्ये dx बाय dy किंवा dy बाय dx दोन्ही विचारू शकतात जर इन्व्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला माहिती असेल तर, आणि आता जो तुम्हाला माहिती झाला याचा अर्थ विचारणं शक्य. चला, तर या टाईपचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून बघा. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर नक्की आपण त्याच्यावरती डिस्कस करू, तर तुम्ही पाठवू शकतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह इन्व्हर्स फंक्शनसाठीचे 6 इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत, त्यांच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले इथे डिराईव्ह करणार आहोत. साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स ज्या वेगवेगळ्या 3 टाईप्समध्ये डिव्हाइड करून ते सॉल्व्ह करता येतात. ते टाईप्स काय आहेत हे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतोय. तुम्हाला तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं या टाईपचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून बघा, कारण त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. चला, तर या ठिकाणी आजचा लेक्चर थांबवतोय. धन्यवाद.